ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे यांनी नीलम गोरेंवर गंभीर आरोप केलाय। पैशांशिवाय नीलम गोरे कार्यकर्त्यांना न्याय देत नाहीत। 2014च्या निवडणुकीमध्ये नीलम गोरेंनी पैसे घेतले असा पांडेंचा आरोप आहे। मी पैसे पोहोचवले तरी मला उमेदवारी दिली नाही असं सुद्धा ते म्हणतायत। माझ्याऐवजी अजय बोरस यांना उमेदवारी दिली असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे यांनी केलेला आहे। नाशिक रोडला एक भैया वाहेती म्हणून नीलमताईंचा कार्यकर्ता होता। त्या भैया वाहेतींनी मला सांगितलं, भाऊ आपल्याला नीलमताईकडे तिकिटासाठी हे करायचं का? म्हटलं 100% आपल्याला प्रयत्न करायचे। तर त्यावेळेस नीलमताईकडे भैया वाहेती यांनी मला नेलं आणि त्यावेळेस भैया वाहेतीचं माझं आणि नीलमताईंचं बोलणं झालं आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं का इतके इतके पैसे द्या, मी तुम्हाला उमेदवारी आणून देते। त्या पद्धतीने काही अमाऊंट आम्ही त्यांना पोस्ट केली। पोस्ट केल्यानंतर काही दिवसांनी अजय बोरस यांना मध्य नाशिकमधून उमेदवारी भेटली आणि उमेदवारी भेटल्यानंतर गेली 15-20 दिवस झाले। तर मी नीलमताईंना 1-2 फोन लावले, नीलमताईंनी काही रिप्लाय दिला नाही। त्यांनी मला सांगितलं का माणूस पाठवा आणि मी पैसे देते। मनोरेला त्यांची गाडी आली, त्यांचा ड्रायव्हर आला, त्यातून मला त्यांनी माझे पैसे दिले, पण त्या पैशामध्ये पण काही अमाऊंट कमी दिली। अशा पद्धतीने त्यांनी माझ्याकडून केलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।